मित्र आणि परमित्र यामध्ये काय फरक आहे? हायवेवर बाईकवरून जाताना मित्र: अरे हळू चालव, पडन आपण. परमित्र: अरे पळव जोरात, समोरच्या स्कॉर्पिओ मधली पोरगी आपल्याला लाईन देते. एक मुलगी होती, बीना तिचं नाव होतं. ती खूप हुशार होती. ती दाताची डॉक्टर झाली. तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेनं स्वतःचं नाव दिलं, बिना दातांचा दवाखाना. खोटं बोलायला पण काही लिमिट असते. काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईनवर फोन केला तर तो म्हणतो, अरे यार, थोड्या वेळाने फोन कर, मी आता गाडी चालवतोय. लोक प्रेमात पडतात आणि मी रोज कोणत्या ना कोणत्या अडचणीत. माझा जानू जेवला का पासून ते कुत्र्यातूच मागे लागला होतास पर्यंतचा निखळ प्रवास म्हणजे प्रेमविवाह. एक तरुणी तिच्या बाळाच्या शीचं सॅम्पल घेऊन पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी गेली होती. ते तपासता तपासता टेक्निशियन हैराण झाला. शेवटी तो बाहेर येऊन त्या तरुणीला म्हणाला, अहो मॅडम, ही शी नाही, हा तर शुद्ध तुपातला शिरा आहे. तरुणी: अय्या, हो का? मला जरा लगेच तुमचा मोबाईल देता का प्लीज? माझा फोन बंद आहे. टेक्निशियन: का हो, काय झालं? तरुणी: मिस्टरांना फोन करून सांगते की त्यांनी चुकीचा डबा नेलाय म्हणून. स्त्रीला तिच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात कोणीही रोखू शकत नाही, फक्त रस्त्यात मैत्रीण भेटायला नको. मुलगी: का रोज फेऱ्या मारतोस माझ्या घराजवळून? आपलं तर ब्रेकअप झालंय आता. मुलगा: डबडं घेऊन वावरात जात असतो, हगणं बंद करू का आता? मुलगी: दारू पिऊन गाडी चालवू नकोस, ॲक्सिडेंट होतात. मुलगा: किती काळजी करतेस माझी डिअर. दुसरा मुलगा: मित्रा, दारू पिऊन गाडी चालवू नकोस, ॲक्सिडेंट होतात. मुलगा: बापाला शिकवतोस काय रे आता? चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते. तिला पूर्णविराम कोठे द्यायचा हे कळत नसते. तरी तिने चंदूला पत्र लिहिले आणि मग पूर्णविराम देऊन टाकले. मध्ये ते असे: प्रिय प्राणनाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतोय कुत्रीला. आज 4 पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागले वहिनीला. दवाखान्यात ॲडमिट केले बकरीला. 1000 रुपयात विकले आत्याला. नमस्कार, तुमची लाडकी गंगू.